त्याचा जो पाया रचला गेला तो त्याच्यामध्ये खूप मोठं योगदान सुनंदा अस्वाले मॅडमचं आहे असा गौरवपूर्ण उल्लेख आपल्या मनोगतामध्ये माननीय ओमप्रकाशजी चेजाड यांनी केला. मनपूर्वक धन्यवाद सर. यानंतर मंडळाचे सहसचिव माननीय श्री अशोकराव सोनटक्के यांना अशी विनंती करतो की त्यांनी या प्रसंगी आपलं मनोगत व्यक्त करावं. माननीय श्री अशोकराव सोनटक्के. पुण्यश्लोक लोकमान्य टिळक आजच्या या सत्कार समारंभाच्या अध्यक्ष श्री विजयरावजी मुखेवार, अध्यक्ष शिक्षण प्रसारक मंडळ, सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित सर्व बंधू भगिनींनी, शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनींनी, अस्वले सर असो की सुनंदाताई असो, तर म्हणायला नाही पाहिजे तसे ते आमच्या विद्यार्थीच. कारण मी 1975 या महाविद्यालयामध्ये कर्मचारी म्हणून लागलो, तेव्हापासूनचे ते 11वी 12वी पासूनचे ते माझे विद्यार्थीच आहे. अस्वले सरचा नंतर प्राचार्य म्हणून माझा संबंध आलाच, त्याच्या हाताखाली मी काम केलेलं आहे. सुनंदाताई याच्या बाबतीत आपल्याला सर्व गोष्टी माहीतच आहे, पण त्याच्यातली एक गोष्ट मी सांगतो की केमिस्ट्री हा जो विषय आहे तसा माझा काही संबंध नाही. मी कला शाखेचा विद्यार्थी असल्या कारणानं तरी पण आमच्या या कलेच्या क्षेत्रामध्ये जे नृत्य होतात त्याच्यात केमिस्ट्री हा शब्द जास्त वापरला जातो. त्या दोघांची केमिस्ट्री आहे या अर्थाने इनडायरेक्टली माझा संबंध आहे. आणि सांगायचं तात्पर्य असं की मॅडमच्या हाताखाली काम करत असताना काही कार्यक्रम जे आयोजित या ठिकाणी होत होते त्यांची कलात्मकता मी स्वतः अनुभवलेली आहे. एक छोटासा काहीतरी केमिस्ट्री डिपार्टमेंटचा कार्यक्रम होता. कार्यक्रमासाठी सर्व व्यवस्था माझ्याकडे होती. मी आणि कॉन्ट्रॅक्ट होता, ती व्यवस्था मी पाहिली आणि 4:30-6 वाजता एक जो मागं बॅनर लागलं होतं, अशोक भाऊ, आणि या ठिकाणी जरी एखादी जर असा जर गोल पुष्पगुच्छ जर लागला असता तर त्या बॅनरचे अजून उठावा झाला असता. ही गोष्ट त्यांनी माझ्यापाशी सांगितली. आणि त्याच दिवशी रमेश बिलोरियाच्या मुलीचं लग्न होतं महावीरमध्ये. त्या लग्नाला सुद्धा जायचं होतं. त्या लग्नामध्ये मी गेलो आणि पाहिलं की त्या ठिकाणी असे पुष्पगुच्छ लागलेले दिसले. म्हटलं याचा उपयोग आपल्यासाठी, आपल्या महाविद्यालयासाठी आणि आपल्या डिपार्टमेंटसाठी चांगला होऊ शकतो बा. म्हणून मी, मॅडम तुम्ही काळजी करू नका, ते काम मी करून देईल बा असं म्हटलं. आणि सकाळी 9 वाजता त्या कार्यक्रमाचं उद्घाटन असल्या कारणाने मी पहाटे 4:30 वाजताच उठलो. संध्याकाळचं लग्न होतं. पहाटे 4 वाजता उठलो आणि तिथे गेलो. सर्व पाहुणे मस्तपैकी झोपलेले होते. ते झोपलेले होते त्याचाच फायदा घेऊन मी तिथली रेड कार्पेट आणि तिथले जे पुष्पगुच्छ होते ते सर्व उचलून घेऊन आलो आणि सर्व स्टेज सजवून टाकलं. आणि त्यावेळेस मॅडमने मला अतिशय थँक्स म्हटलं. हा एक छोटासा अनुभव मॅडमच्या बाबतीत. तर त्या काही जर कामच लोक ते आपल्या कामात अतिशय चोखंदळ असल्या कारणानं त्याचं काही बोलायचं कारण सर्वांनी सांगितलं आहे. सरांच्या हाताखाली काम केलं होतं, ते सुद्धा NCCचे असल्या कारणानं, मी NCCचा असल्या कारणानं दोघांची केमिस्ट्री चांगली आमची जुळून आली. जास्त काही मी या ठिकाणी बोलू इच्छित आहे, पण त्यांच्या पुढील आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा देऊन मी माझे 2 शब्द सांगतो. धन्यवाद. बंधूभगिनींनो, मंडळाचे सहसचिव माननीय श्री अशोकराव सोनटक्के यांनी पुष्पगुच्छाचा उल्लेख केला. जबरदस्त योगायोगा आता अशोक काका म्हणतो, कारण कौटुंबिक सोहळा आहे. हे जे बॅनर, जसं पुष्पगुच्छाचा उल्लेख केला तसं आम्ही मागचे तिघजण आम्ही तिघांनी पुन्हा मागे वळून पाहिलं. म्हणून पुष्पगुच्छ आजच्या बॅनरवर आहे की नाही. एक योगायोग असा आहे अशोक काका, हे बॅनर आपले चिरंजीवांनी पंकज सोनटक्केंनी तयार केलेलं आहे. दुपारी त्यांनी मला विचारलं, सर पुष्पगुच्छ टाकू का? म्हणलं दोन्ही बाजूला टाकतो.
मला फार बरं वाटलं त्या पुष्पगुच्छाचा उल्लेख केला. हा पण एक योगायोग आहे, तो योगायोग जुळून आला. मनपूर्वक धन्यवाद अशोक काका. बदल इंग्रजीमध्ये एक वाक्य आहे प्रसिद्ध, बिहाइंड एव्हरी सक्सेसफुल मॅन देअर इज अ वुमन. अस्वल कुटुंबियांच्या बाबतीमध्ये हे म्युच्युअल आहे. Behind every successful woman there is a man. So I would like to call that man, the ex-principal of our institution, Dr. Shashikant Aswale sir, to deliver his emotions on this occasion. Dr. Shashikant.